प्रॉडक्ट मॅनेजर किंवा त्या टीमचा मॅनेजर, टेक लीड, डेव्हलपर, टेस्टर, UI/UX वाला माणूस आणि फारच प्रॉडक्ट असेल तर डिझायनर. यातले कुठले जॉब राहतील, कुठले जातील, कुठले इव्हॉल्व्ह होतील? टेस्टिंगचे जॉब तर आत्ताच गेलेले आहेत. टेस्टिंग इज 100% नाव डन बाय मशीन्स अँड रोबोट्स. QAचे जॉब सुद्धा त्याच्यात जाणार आहेत. मॅनेजर हा जॉब अजूनही राहील, कारण शेवटी तुम्हाला माणसांकडनं काम करून घ्यायचं, पण त्याची संख्या कमी होईल, एस्पेशली मिडल मॅनेजमेंट. कारण तुमच्या खालची टीम जशी कमी होते, म्हणजे पूर्वी जो रेशो असायचा 1:10, 1:5, ज्याला आपण पिझ्झा बॉक्स, तर ते गेलं आता. जर तुमची खालची माणसं कमी होणार असेल तर त्या मॅनेजरचे पण जॉब जाणार. पण ह्युमन इंटरॅक्शन तुम्हाला हवीच आहे, कारण शेवटी अकाउंटेबिलिटी असते. JNAI जरी कोड लिहिला किंवा डिझायनर UI/UX म्हणाला, UI/UX डिझायनिंग सुद्धा JNAI 2 मिनिटात बनवतात असेल किंवा तुमचं मायक्रोसॉफ्ट डिझायनर असेल किंवा खूप टूल्स आहेत. परंतु क्लायंटला शेवटी जी डिलिव्हरी करायची डेडलाईन आहे आणि अकाउंटेबिलिटी आहे, त्या मॅनेजरचा अकाउंटेबिलिटी अजून राहणार. सो हायरार्की मधले जे मॅनेजर अँड अबव जॉब्स आहेत, जिथे तुम्हाला अकाउंटेबिलिटीसाठी क्रेडिबिलिटी आहे, ते जॉब्स राहतील. पीपल स्टील बाय फ्रॉम पीपल. अजूनही कोणी ऑनलाईन असं करोडोचे डील्स नाही करत. सो सेल्स, मार्केटिंग, HR हे जॉब्स राहणार. पण त्यातले QA, टेस्टर, कोडर यांना खूप धोका आहे.